आजची गोष्ट चिनू निरोप घेतो. माया चिनू बरोबर 1 वर्ष काम करतीये. 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. या 365 दिवसांमध्ये खूप गोष्टी घडल्यात. कम्फर्ट, ब्लेसिंग आणि फ्लॅग घरी आले. चिनू हॉटेलमध्ये बराच वेळ वाट पाहायला शिकला. कुणी जर त्रास द्यायला लागलं तर चिनूला नाही असं आता म्हणता येतं. चिनूसाठीचा वेळ, फॅमिलीसाठीचा वेळ आणि शेअरिंग हे पण आता चिनूला कळायला लागलंय. चिनू ह्या 365 दिवसांमध्ये आई बाबा आणि मीनूच्या जास्त जवळ आलाय. आता ते सगळे त्यांच्या घरात आनंदात राहतात. आता घरात आरडाओरडा आणि भांडणं नाहीत. तिथे आता फक्त आनंद आणि हसू आहे. कधीतरी दुःख असतं. म्हणजे जेव्हा आई गावाला गेली. पण चिनू गुड बाय म्हणायला शिकलाय. अनिता काकूला चिनू गुड बाय म्हणू शकला. त्याचं वाईट वाटणं त्यानं त्याच्या मित्रांबरोबर शेअर केलं. चिनूला त्याच्या प्रायव्हेट पार्ट्सबद्दल कळालं. आकड्यांबद्दल तर त्याला खूप काही कळालं. या 365 दिवसांमध्ये तिकडे गावाला आणि इकडे गणिताच्या क्लासमध्ये त्याला नवे मित्र मिळाले. मायानं चिनूला सांगितलंय की वर्षाच्या शेवटी काहीतरी खास असणार आहे. वर्षाच्या शेवटी जो कार्यक्रम असणार आहे त्यात चिनू मायाबरोबर नाच करणार आहे. चिनू स्टेजवर असणार आहे. चिनू त्यासाठी खूप खुश आहे. पण थोडा घाबरलाय सुद्धा. पण त्याला माहिती आहे की थोडं घाबरलेलं चालतं. म्हणून चिनू मज्जेत ओरडतो, हो. प्रत्येकानं चिनूच्या कार्यक्रमासाठी तयारी करायला पाहिजे. मायानं चिनूला सांगितलंय की त्याला तो नाच शिकावा लागणार नाही. त्याला जसं वाटेल तसा तो नाचू शकतो. माया म्हणाली ती त्याच्यासोबत स्टेजवर नाचणार आहे. माया चिनूला 3 ऑप्शन्स देते. चिनूला काय घेऊन नाचायला आवडेल? स्कार्फ्स, रिबन्स की घुंगरू? चिनू स्कार्फ्स घेऊन नाचायचं ठरवतो. माया चिनूला विचारते की त्याला फास्ट म्युझिक हवंय की स्लो म्युझिक? चिनू स्लो म्युझिक निवडतो. कार्यक्रमाला अजून 30 दिवस आहेत. ऐकून ऐकून त्या म्युझिकची आणि स्कार्फ्स बरोबर नाचून त्या स्कार्फ्सची चिनूला सवय होऊ शकते. आता कार्यक्रमाला फक्त 15 दिवस राहिलेत. प्रत्येकाला आता फार घाई झालीये. चिनू जेव्हा घरी असतो तेव्हा सगळेजण चिनूचं स्लो म्युझिक लावतात. म्हणजे तो
त्याच्यावर नाचू शकतो. कम्फर्ट, ब्लेसिंग आणि फ्लॅग त्यांच्या पंजांनी आणि शेपट्यांनी चिनूबरोबर नाच करतात. आई बाबा मित्रमैत्रिणींना कार्यक्रमाला येण्यासाठीचा फोन करतात. मीनू तिच्या नवीन कॅमेऱ्यानं कार्यक्रमात तिच्या भावाचे फोटो काढायचे ठरवते. मावशीनं चिनूच्या नाचाच्या ड्रेसवर पाना फुलांचं चित्र काढलंय. आता फक्त 7 दिवस राहिलेत. माया चिनूला ऑडिटोरियमचा फोटो दाखवते. हा स्टेज आहे जिथे चिनू मायाबरोबर नाच करणार. या खुर्च्या जिथे सगळेजण बसतील. स्टेजच्या मागे ग्रीन रूम आहे जिथे चिनू त्याचे कपडे बदलेल आणि स्टेजवर जाण्यासाठी त्याची टर्न येईपर्यंत वाट बघेल. मला स्टेज हवं, चिनू म्हणतो. ठीक आहे, माया म्हणते. माया आई बाबाला सांगते की ते सगळे कार्यक्रमाच्या आधी 1 दिवस हॉल पाहू शकतात. म्हणजे चिनूला कळेल की तो हॉल नक्की कसा दिसतो, तो कुठं आहे आणि चिनूला तिथे कसं वाटतं. आला रविवार, कार्यक्रमाची संध्याकाळ. मायानं चिनूला तो हॉलवर येण्याची नेमकी वेळ सांगितली आहे. माऊ बुबूंना बाय करून सगळेजण गाडीत बसतात. आले ते इथे. इथे खूप लोक आणि खूप आवाज आहे. बाबा चिनूला आठवण करून देतो की हे सगळे लोक चिनूला पाहायला आणि चिनूसाठी टाळ्या वाजवायला आलेत. ते सगळे छान लोक आहेत. आई चिनूला ग्रीन रूममध्ये घेऊन जाते. त्याला माया तिथे भेटणार आहे. दिसली माया. चिनू आणि माया एकमेकांना हाय फाईव्ह देतात. चिनू रूममध्ये इकडे तिकडे बघतो. रूममध्ये एका कोपऱ्यात एकट्यासाठी जागा केलेली आहे. तिथे खेळणी, ब्लँकेट्स आणि उशा ठेवल्यात. माया चिनूला सांगते की तिथे खूप आवाज झाला तर चिनू स्टेजवरून निघून जाऊ शकतो आणि या कोपऱ्यात बसू शकतो. चिनू जरी नाचला नाही तरी कोणी चिडणार नाही. चिनू जरी या कोपऱ्यात बसून राहिला तरी कुणाला वाईट वाटणार नाही. तरीही त्यांचं चिनूवर प्रेम असेल. तरीही ते चिनूसाठी टाळ्या वाजवतीलच. हे ऐकल्यावर चिनूला शांत वाटतं. चिनू स्टेजवर 2 वेळा असणार आहे. एकदा त्याच्या स्वतःच्या नाचासाठी आणि एकदा शेवटी निरोप घेण्यासाठी. आता चिनूच्या नाचाची वेळ झालीये. चिनू बघतो माया तर स्टेजवर आहे. तो पळत पळत तिच्याकडे जातो. त्याला पाहून ती किती खुश आहे. ती चिनूला प्रेक्षक दाखवते. किती लोक, चिनूच्या अंगावर किती लाईट्स, जशी काही जादूच. चिनूला त्याचं म्युझिक ऐकू येतं.
त्याच्या हातात त्याचे स्कार्फ्स तर आहेतच. चिनूला इतकं छान आधी कधीच वाटलं नव्हतं. त्याला स्टेजवर ओरडायचंय, उड्या मारायच्यात, पळायचंय. चिनू आणि माया त्यांच्या हातापायांनी वेगवेगळे आकार तयार करतात. त्यांचे रंगीबेरंगी स्कार्फ्स त्या वेगवेगळ्या लाईट्समध्ये अजून रंगीत दिसतायत. म्युझिक थांबलं. सगळे जोर जोरात टाळ्या वाजवतायत. वन्स मोर चिनूला प्रेक्षकांमधून ऐकू येतं. वन्स मोर चिनू पण मज्जेत ओरडतो. तो मायाबरोबर पुन्हा नाच करतो. ते दोघे एकत्र मस्त हसतात आणि छान नाचतात. चिनूला स्टेजवरून कधीच उतरायचं नाहीये. त्याला नाच सततच चालू राहावा असं वाटतंय. म्युझिक थांबलं. आता चिनूनं सुद्धा थांबलं पाहिजे. पण त्याला प्रेक्षकांमधून अजूनही टाळ्यांचा आवाज ऐकू येतोय. पण मायानं सांगितलंय की सगळा कार्यक्रम संपल्यावर चिनू पुन्हा स्टेजवर येईल. चिनू आता ग्रीन रूममध्ये परत आलाय. त्याचे नाचाचे कपडे घामानं ओले झालेत. चिनू त्याचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घालतो आणि कार्यक्रम संपण्याची वाट पाहतो. चिनू ये. चिनूला त्याचं नाव ऐकू येतं. त्याला माहितीये की आता परत स्टेजवर जाऊन परत मायाला भेटण्याची वेळ झालीये. चिनू परत स्टेजवर आलाय. माया बरोबर तो परत 60 सेकंद नाच करतो. ते दोघे हातात हात घालून हसतायत. मग माया म्हणते, आता आपण थांबूयात. चिनू प्रेक्षकांमध्ये बघतो. त्याला आई, बाबा दिसतात. मीनू त्यांच्यामध्ये बसलीये. मावशी आईच्या बाजूला बसलीये. ते सगळे चिनूकडे बघतायत. ते छान हसून त्याच्याकडे बघून हात हलवतायत. ते चिनूला चिअर करतायत. ते चिनूचं नाव घेतायत. कम्फर्ट, ब्लेसिंग आणि फ्लॅग घरी चिनूची वाट पाहतायत. सुधा आणि बुगलीचा फोटो चिनूच्या खिशात आहे. चिनू नीट ताठ उभा राहतो. तो मायाकडे बघतो. तिनं त्याचा हात धरलाय. चिनू त्याच्या मित्रांबरोबर आणि फॅमिली बरोबर आहे. चिनू माया बरोबर आहे. चिनूला माहिती आहे की तो ठीक आहे. चिनू मायाचा हात घट्ट धरतो. तो सगळ्यांचा निरोप घेण्यासाठी तयार आहे. चिनू आणि माया सगळ्यांना बाय म्हणतात.